टीम की ओर से गेंदबाजी के मोर्चे के ऊपर निजी कोटे का पहला टीम की ओर से पहला ओवर लेकर बॉलर नेम प्लीज। प्रशांत निजी कोटे का पहला टीम की ओर से पहला ओवर लेकर जो कि प्रशांत गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। इस बार पहली गेंद पर हवा में गेंद मंडराती हुई आड़े बल्ले से खेलने का प्रयास वाइंग की वाग यहां पर जरूर की थी। अंपायर के ऊपर कोई असर नहीं। एक बिंदी गेंद के साथ गेंद की समाप्ति होती हुई स्कोरबोर्ड वहीं पर रुका हुआ जो कि 6 रन के कुल योग पर। पहली ओवर की अगली गेंद लेकर इस बार स्ट्राइक गेंद पर संतोष फिर एक मर्तबा खेलने का प्रयास जरूर किया था। बैट और बॉल का कोई संपर्क नहीं। बल्ले का शायद किनारा लगा नहीं। इस बार आड़े बल्ले से खेला हुआ शॉट गेंद हवा में गेंद के नीचे फील्डर वहां पर तैनात और क्या आसानी के साथ अब क्या चला पक लिया अमीर ने। तानाजी से बैठना तानाजी गेंद के नीचे और यहां पर क्या चला पकने में कामयाब। संतोष की पारी समाप्त हो चुकी है। तीन रन का अब तक जो कि योगदान देने में कामयाब रहे थे संतोष गवस। इस बार बड़े प्रहार के सोच में बल्ला जरूर घुमाया था लेकिन सीमा रेखा के नजदीक फील्डर तानाजी तैनात थे और एक आसानी के साथ यहां पर क्या चलपकने में कामयाब। संतोष की पारी यहां पर समाप्त हो चुकी है। संतोष को यहां पर चलता किया। एक ओवर का खेल मैदान के भीतर समाप्त हो चुका है। स्कोरबोर्ड पहुंचा है स्कोरबोर्ड पहुंचा है जो कि 6 रन के कुल योग पर। एक विकेट के नुकसान के साथ वाइल्ड फाइटर मांगेली टीम का स्कोरबोर्ड पहुंचा जो कि 1 विकेट के नुकसान के साथ जो कि 6 रन के कुल योग पर। अब मात्र गेंदबाजी के मोर्चे के ऊपर निजी कोटे का पहला टीम के ओर से दूसरा ओवर लेकर सुभाष जो कि गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। इस बार खेला हुआ शॉट स्क्वायर लेग की दिशा में फील्डर वहां पर फिर एक मर्तबा तानाजी तैनात और इस बार क्या चला पकने में कामयाब। संदेश की पारी यहां पर समाप्त हो चुकी है। बड़ी मछली जाल में फंसी। जिस संदेश ने पिछले मुकाबले में एक धुआंधार बल्लेबाजी की थी, एक बड़ी पारी खेली थी, मांगेली टीम को यहां पर
जीत दिलाने में कामयाब रहे थे। वही संदेश जो कि इस बार सस्ते में जो कि डगआउट में लौटते हुए उनकी जगह लेने के लिए नया बल्लेबाज मैदान के भीतर जो कि संजय दलवी, मैन फ्रॉम नाला सोपारा। जरा क्रीडा रसिकांसाठी एक विनंती, कळकळीची विनंती येते। आमच्या कॅमेऱ्याची जी वायर आहे त्यावर काही क्रीडा रसिक बसलेले आहेत, त्यामुळे जरा स्क्रीन हलते कुठेतरी, थोडासा आपल्या आपण बसण्याने थोडासा अडचण निर्माण होतं, अडथळा निर्माण होतोय। कृपया सहकार्य करा, त्या वायरवरनं थोडंसे उठा, बाजूला करा जरा वायर। धन्यवाद। दुसरं षटक प्रगतीपथावर, गोलंदाजीवर सुभाष नावाचा गोलंदाज। स्वैर चेंडू घोषित करला जातोय पंचांच्या माध्यमातून। सुभाष नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज संजय दळवी यांच्यासाठी खेळण्याचा मानस होता। संजय यांचा जोरदार अपील केली जाते, पंच मात्र अपील फेटाळून लावतायत। निर्धाव चेंडूचा केला जातोय इशारा। इस बार खेलने का प्रयास जरूर किया था, बैट और बॉल का कोई संपर्क नहीं, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। पुन्हा एकदा विनंती केली जाते क्रीडा रसिक, आपली जी कॅमेऱ्याची वायर आहे त्या कॅमेऱ्याच्या वायरवर काही क्रीडा रसिक बसलेले आहेत, कृपया त्या वायरवरनं उठायचं आहे। थोडस सहकार्य करा मित्रांनो। अजूनही अडथळा निर्माण होतोय। हा जरा जरा हा नक्कीच धन्यवाद। त्या वायरला आपण टच देखील करू नका। हा बरोबर, धन्यवाद। या वेळेस तोलवलेला चेंडू लॉंग ऑफचा फटका, परतीची फेक येते, धाव घेण्याचा प्रयत्न, यशस्वीरित्या धाव पूर्ण केली जाते। या धावेसरशी धावफलक पुढे सरसावतोय। अखिल परब गुणलेखनाचा अचूकरित्या कामगिरी पाहताना पाहायला मिळतोय। धावफलक पोहोचतोय 9 या धावसंख्येवर। दुसरं षटक प्रगतीपथावर, चेंडूची सांगता होते। 4 चेंडू, 5 चेंडूची होते सांगता। 5 चेंडूची होते सांगता। शेवटचा चेंडू या षटकामधील। फलंदाजी एंडवर असेल संजय दळवी, तर नॉन स्ट्राइक एंडला असेल सुभाष गवस, मॅन फ्रॉम मांगेली गावातून हा खेळाडू बिलॉंग करतोय। यावेळेस वाईल्ड मांगेली संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आला होता झेल खाली, मात्र मिळालेला झेल कुठेतरी जमिनीला केला जातोय दान। राजेश पुलारी, मिळालेला झेल कुठेतरी जमिनीला दान केला जातोय। एक जीवदान मात्र संजय दळवी यांना मिळतंय। मिळालेला जीवदानाचा कितपत फायदा उठवण्यात यशस्वी ठरतोय येणाऱ्या काळात हे देखील पाहण्याजोगं असेल। दरम्यान 2 षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय। या 2 षटकाचे सांगते अखेरीस धावफलक पोहोचतोय वाईल्ड मांगेली संघाची, ती म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यात 13 या धावसंख्येवर, 11 या धावसंख्येवर। उर्वरित 3 षटकांचा खेळ असेल बाकी अजूनही या पहिल्या इनिंग मधील, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ असेल बाकी। येणारे 18 चेंडू किती धावांपर्यंत मजल मारतोय वाईल्ड मांगेली संघाचे फलंदाज हे देखील पाहण्याजोगं असेल।
2 ओवर का खेल मैदान के भीतर समाप्त हो चुका है पहले इनिंग का। अब मात्र बची हुई 18 गेंदों का खेल। कुल मिलाकर इस आने वाली 18 गेंदों के ऊपर कितना स्कोर खड़ा करने में कामयाब रहते हैं मांगेली टीम के बल्लेबाज राजेश पुलारी। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर निजी कोटे का पहला टीम की ओर से तीसरा ओवर लेकर राइट आर्म राउंड विकेट। इस बार हल्के हाथों से खेला यहां पर कारपेट के सहारे रन लेने की कोई गुंजाइश नहीं। तमाम गुंजाइश को वहां पर समाप्त कर दिया फील्डर ने। एक बेहतरीन शॉट खेला था सुभाष गवस ने, लेकिन उतनी अच्छी बेहतरीन फील्डिंग वहां पर फील्डर द्वारा। इस बार खेला हुआ शॉट हवा में, गेंद डिप स्क्वायर की दिशा में फील्डर वहां पर तैनात है। जब तक वापसी करते तब तक 1 रन आसानी के साथ पूरा किया। इस 1 रन के साथ दोनों ही बल्लेबाजों ने अपने अपने छोर बदले। इस बार स्ट्राइक गेंद पर के ऊपर जो कि संजय दलवी कलाई के साथ यहां पर खेलने का प्रयास जरूर किया था। बैट और बॉल का कोई संपर्क नहीं। गेंद चली गई सीमित क्षेत्र में। 22 के स्वरूप में 1 रन यहां पर मिलता हुआ, जो कि स्कोरबोर्ड पहुंचा है 13 रन के कुल योग पर। इस बार खेला हुआ शॉट हल्के हाथों से रन लेना चाहते थे सुभाष, लेकिन रोका वहां पर संजय दलवी ने, क्योंकि हाथ में गेंद थी। रन आ नहीं सकता था, इसलिए शायद रोका होगा। इससे बिंदी गेंद के साथ गेंद की समाप्ति हो चुकी है। इस बार आड़े बल्ले से खेला हुआ शॉट, फील्डर वहां पर तैनात है स्क्वायर लेग की दिशा में। जब तक फील्डर गेंद पर आते, फील्ड करते, गेंद उठाते, थ्रो करते, तब तक 1 रन मुकम्मल किया। तीसरा ओवर जो कि प्रगति पथ पर चलता हुआ, थोड़ी से धीमी गति से खेलते हुए यहाँ पर वाइल्ड फील्ड मांगेली टीम, जो कि संदेश आउट होने के बाद संदेश और संतोष की जोड़ी ओपनिंग के लिए ओपनिंग करने के लिए आई थी, वो जोड़ी वहां पर वापस अपने डक आउट में लौटते हुए। इस बार खेला हुआ शॉट एक ही रन पर संतुष्ट होना पड़ा। इस बीच जो कि 3 ओवरों का खेल मैदान के भीतर समाप्त हो चुका है। 2 विकेट के नुकसान के साथ जो कि स्कोरबोर्ड पहुंचा है वाइल्ड फील्ड मांगेली टीम का, जो कि 15 रन की कुल योग पर। अब मात्र बची हुई 12 गेंदों का खेल। आने वाली 12 गेंदें, इस आने वाली 12 गेंदों के ऊपर कितना स्कोर यहां पर खड़ा करने में कामयाब रहते हैं मांगेली टीम के बल्लेबाज, ये देखने वाली बात होगी। लगभग इस मैदान के ऊपर 60 की गार्ड यहां पर बांधनी होगी, तभी तो एक फाइटिंग टोटल माना जाता है इस मैदान के ऊपर। क्या इस 60 की और बढ़ेंगे वाइल्ड फील्ड मांगेली के बल्लेबाज, ये देखने वाली बात होगी। इस बीच जो कि गेंदबाजी के मोर्चे के ऊपर नीचे कोटे का पहला टीम की ओर से चौथा ओवर लेकर तानाजी थोड़ी सी फील्ड सजाते हुए नजर आ रहे हैं। तानाजी राइट आर्म और द विकेट गेंदबाजी के मोर्चे के ऊपर सामने है स्ट्राइक गेंद के ऊपर जो कि सुभाष गवस, तो नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर संजय दलवी। ध्यान दीजिए 25 मिनट के अंदर आपको इनिंग खत्म करनी होगी, नहीं तो आपको यहां पर पेनल्टी लगाई जा सकती है। इस बार खेला हुआ शॉट हवा में, गेंद फील्डर वहां पर तैनात और क्या चला पकने में कामयाब। सुभाष की पारी वहां पर समाप्त हो चुकी है। सुभाष गवस की पारी यहां पर समाप्त हो चुके हैं। सुभाष गवस चले बैक टू दी पैवेलियन। उनकी जगह लेने के लिए नया बल्लेबाज मैदान के भीतर। जल्दी से जल्दी अपना बल्लेबाज भेजिए। ना बल्लेबाज जो कि सिद्धेश सुभाष की जगह लेने के लिए। चौथा ओवर जो कि प्रगति पथ पर चलता हुआ, पहली गेंद पर यहां पर क्या झलपक लिया, एक बड़ी सफलता जो कि चौथी गेंद के ऊपर, जो कि पहली गेंद के ऊपर
बड़ी सफलता सुभाष को यहाँ पर चलता किया। उनकी जगह लेने के लिए नया बल्लेबाज जो कि सिद्धेश मैदान के भीतर थोड़ी सी फील्ड यहाँ पर सजाते हुए। तानाजी अपनी और की अगली गेंद लेकर और यहां पर अंपायर की उंगली आसमान में उठती हुई सुबह सिद्धेश की पारी यहां पर समाप्त हो चुके हैं। बैक टू बैक दूसरा विकेट यहां पर वाइल्ड फाइड मांगेली टीम का। उनकी जगह लेने के लिए नया बल्लेबाज सतीश। तो तानोजी यहां पर ऑन हैट्रिक है। स्कोरबोर्ड जो कि रुका हुआ 15 रन के कुल योगों पर, सिर्फ 15 रन यहां पर। थोड़ी सी धीमी गति से बल्लेबाजी वाइल्ड फाइड मांगेली टीम की। संदेश और संतोष की जोड़ी मैदान के भीतर बाहर चली गई। इसके बाद जो कि धीमे गति से स्कोरबोर्ड चलता हुआ वाइल्ड फाइड मांगेली टीम का। इस बीच लेग स्टंप के थोड़ी सी बाहर जाते हुए गेंद अंपायर ने दोनों बाहें फैलाकर उसे वाइड करार दिया। इस अतिरिक्त रन के साथ बड़ी देर के बाद जो कि स्कोरबोर्ड हिलता हुआ। ऑन हैट्रिक है तानाजी। क्या इस गेंद के ऊपर? नहीं, जी हाँ बिल्कुल। लेग स्टंप के थोड़ी सी बाहर जाती हुई गेंद अंपायर ने वाइड करार दिया। इस अतिरिक्त रन के साथ जो कि स्कोरबोर्ड में बढ़ोतरी। स्कोरबोर्ड पहुंचा है 17 रन के कुल योगों पर। अभी भी ऑन हैट्रिक है। राइट राउंड विकेट गेंदबाजी के मोर्चे के ऊपर सतीश तानाजी जो कि गेंदबाजी करते हुए। खेलने का प्रयास यहाँ पर सतीश का, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं। गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। बिंदी गेंद के साथ यहाँ पर गेंद की समाप्ति हो चुकी है। स्कोरबोर्ड रुका हुआ जो कि 17 रन के कुल योगों पर। लगातार दूसरी गेंद डॉट। जी हाँ बिल्कुल। लगातार तीसरी बिंदी गेंद डॉट गेंद। एक बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर करते हुए तानाजी। स्कोरबोर्ड जो कि रुका हुआ 17 रन के कुल योगों पर। शायद बल्ले का किनारा लगा था, रन लेने की कोई गुंजाइश नहीं। तमाम गुंजाइश को वहां पर समाप्त कर दिया। इस बीच जो कि 4 ओवरों का खेल मैदान के भीतर समाप्त हो चुका है। स्कोरबोर्ड पहुंचा है जो कि स्कोरबोर्ड रुका हुआ जो कि 4 विकेट के नुकसान के साथ जो कि 17 रन के कुल योगों पर। अब मात्र बची हुई 6 गेंदों का खेल इस मैदान के भीतर। गेंदबाज नीचे कोटे का पहला टीम के ओर से 5वां ओवर लेकर बॉलर नेम प्लीज। बॉलर नेम प्लीज। चांद साहब चांद। बॉलर नेम प्लीज। नितिन। इस टीम के टीम ओनर चांद साहब चांद आपको दिखाई देते हुए फैले की दिशा में वहां पर फील्डिंग के रूप में, वहां पर फील्डर के रूप में वहां पर नितिन अपनी ओर की अगली गेंद। इस बार खेला हुआ शॉट हवा में, गेंद फील्डर वहां पर तैनात। बड़ी कोशिश वहां पर जरूर की थी, लेकिन क्या झलकने में नाकामयाब। शायद गेंद चली गई वन बाउंस सीमा रेखा के बाहर चौके के लिए। बड़ी देर के बाद यहां पर चौका देखने को मिला वाइल्ड फाइड मांगेली की ओर से। और इस इनिंग का पहला चौका जो कि संजय दलवी के बैट से निकलता हुआ। इस चौके के साथ जो कि स्कोरबोर्ड पहुंचा है जो कि 21 रन के कुल योगों पर।
अब मात्र बची हुई 5 गेंदों का खेल मैदान के भीतर इस इनिंग का। इस बार जो कि लेग स्टंप के बाहर जाते हुए गेंद अंपायर ने दोनों बाहें फैलाकर उसे वाइड करार दिया। इस अतिरिक्त रन के साथ जो कि स्कोरबोर्ड में बढ़ोतरी, स्कोरबोर्ड परिवर्तित होता हुआ जो कि डबल फिगर में 22 रन के कुल योग पर। यहां से आप बल्ला उठाना होगा संजय। दलवी के बल्ले से पहली गेंद के ऊपर जो कि चौका आया था, इस बार खेलने का प्रयास जरूर किया था। शरीर स्कोरबोर्ड रुका हुआ 23 रन के कुल योग पर। 2 गेंदों का इस बीच खेल समाप्त हो चुका है। अब मात्र बची हुई 4 गेंदों का खेल। पहली गेंद पर चौका जरूर आया था, इस बार ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर जाती हुई गेंद अंपायर ने बाहें फैलाकर उसे वाइड करार दिया। अतिरिक्त रन के साथ स्कोरबोर्ड में बढ़ोतरी, स्कोरबोर्ड पहुंचा है 25 रन के कुल योग पर। 4 गेंदों का खेल अभी भी बाकी है। इस बार हवाई फायर गेंद को उड़ाया 2 फील्डर गेंद के नीचे। नो कॉलिंग इस बीच देखने को मिली और कैच लपकने में नाकामयाब। इस बीच जो कि आसानी के साथ 2 रन पूरे किए। इस 2 रन के साथ स्कोरबोर्ड में बढ़ोतरी, स्कोरबोर्ड पहुंचा 26 रन के कुल योग पर। हवाई फायर उड़ाया फील्डर ने वहां पर, जब जब लगभग यहाँ पर अखिल परब की ओर से चौका लिखने के लिए लिखा गया था, लेकिन वहां पर इस गेंद को वहां पर रोकने में कामयाब फील्डर। 1 रन। इस 1 रन के साथ जो कि स्कोरबोर्ड में बढ़ोतरी, स्कोरबोर्ड पहुंचा है 27 रन की कुल योग पर। इस बार वाइड की मांग जरूर की थी, लेकिन अंपायर के ऊपर कोई असर नहीं। अंपायर ने एक बिंदी गेंद के साथ गेंद की होती हुई समाप्ति। इस बार खेला हुआ शॉट, आड़े बल्ले से शॉट खेला हुआ, 1 बाउंस गेंद चली गई सीमा रेखा पार चौके के लिए। इस चौके के साथ जो कि स्कोरबोर्ड में बढ़ोतरी। 5 ओवरों का मैदान के भीतर पहले इनिंग का खेल मैदान के भीतर समाप्त हो चुका है। स्कोरबोर्ड पहुंचा है जो कि 31 रन के कुल योग पर। जीतने के लिए 32 रनों की है जरूरत। क्या इस टारगेट को पूरा करने में कामयाब होगी दामोदर क्रिकेटर्स की टीम, या इस टारगेट को रोकने के लिए वाइल्ड फाल्ड बांगेली के गेंदबाज कामयाब हो गए? कौन जीतेगा कौन हारेगा ये मुकाबला ये थोड़ी देर में साबित होगा। इस बीच वाइल्ड फाल्ड बांगेली टीम जल्द से जल्द फील्ड सजाइए।
धन्यवाद डीचे. दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. वाईल्ड मांगेली संघ प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकाच्या सांगते अखेरीस 31 धावा धावफलकावर जमवतोय. प्रतिस्पर्धी संघाला 32 धावांचं आव्हान असेल. येणारे चेंडू असतील 30 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण असताना दामोदर क्रिकेटर संघाची सलामीची जोडगोळी मैदानाचा ताबा घेतोय. एका बाजूला राजेश पुलारी तर दुसऱ्या बाजूला असेल रुपेश. रुपेश आणि राजेश पुलारी यांची जोडी मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळते. दामोदर क्रिकेटर संघाच्या वतीनं आजच्या दिवशी या लीजंड ट्रॉफी 2024 पर्व 4 आणि या पर्व 4च्या दरम्यान मान्यवर कक्षामध्ये माझ्या समवेत तुषार देसाई, मॅन फ्रॉम मोर्ले, जय भोसले आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर धाव गुणलेखनाचं काम अचूकरित्या सांभाळताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे कॉम्प्युटर स्कोरर म्हणून ज्याची वर्णी लागते तो गोवा राज्यातील नामवंत गुणलेखक सर अखिल परब. जसजशा सामने पुढे जातील तसतसं त्याला या समालोचन कक्षामध्ये 12व्या खेळाडूची देखील उणीव भासणार नाही. का त्याला कॉम्प्युटर स्कोरर म्हणून संबोधलं जातं, कारण जसजशा स्पर्धा पुढे जातील तसतसं त्याला प्रत्येक गोलंदाजाचं प्रत्येक फलंदाजाचं नाव त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या माइंडमध्ये सेट केलं जाईल आणि त्याचमुळे त्याला समालोचन कक्षामध्ये 12व्या खेळाडूची गरज भासणार नाही. तोच गुणलेखक सर अखिल परब आमच्या समवेत आज या स्पर्धेदरम्यान जोडले गेले. संजय दळवी गोलंदाजी एनवर. यावेळेस नो बॉलचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. पहिला चेंडू 2चा इशारा. येणारा चेंडू असेल तो फ्री हिटचा चेंडू. चेंडू जातोय सीमित क्षेत्रामध्ये. या चेंडूवरती तब्बल 2 धावा आणि या 2 धावेसरशी संघाचं सांघिक धावफलक उघडलं जातंय. समोर आहे राजेश पुलारी. चेंडू असेल फ्री हिटचा. नक्कीच आताच मी उच्चार करणार होतो त्याच दरम्यान चेंडू जातोय सीमारेषेचं उल्लंघन करतोय. षटकाराच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. फ्री हिटचा चेंडू होता आणि नक्कीच समाचार घ्यावा याच उद्देशानं समोर राजेश पुलारी सज्ज होता आणि तोच फटका राजेश पुलारी यांच्या बॅटमधनं देखणा फटका पाहायला मिळतोय. षटकाराच्या दिशेनं चेंडूला पाठवलं जातंय. पहिल्या चेंडूची होते सांगता. 8 धावा धावफलकावर गणल्या जात आहेत. दुसरा चेंडू सुंदररित्या हाताला गेला. संजय दळवी यांच्या माध्यमातून त्या चेंडूला सन्मान द्यायचा या उद्देशानं राजेश पुलारीने त्या चेंडूला सन्मान दिला गेला. निर्धाव पद्धतीचा चेंडू स्कोर कार्डवर गणला गेला. 2 षटकाची दरम्यान सांगता होते. 8 धावा धावफलकावर 32 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेला तोलवायचा होता. 9 धावा धावफलकावर 3 चेंडूच्या सांगते अखेरीस. यापुढील होणारा सामना ओम साई आणि वक्रतुंड वॉरियर दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. संजय दळवी पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा राजेश पुलारी मोठ्या फटक्यासाठी बॅट उंचावली होती मात्र चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. चेंडू स्थिरावतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू गणला जातोय. 4 चेंडूचे होते सांगता. 9 धावा धावफलकावर. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कुठेतरी वापसी करताना पाहायला मिळतोय संजय दळवी. यावेळेस उडालेला कारंजा टिप्पल का क्षेत्ररक्षक नाही.
दरम्यान एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. एका धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू या षटकातील, या षटकाची सांगता करणारा हा चेंडू. जय भोसले सर, पुढच्या सामन्याचा आपण नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. शेवटचा चेंडू या षटकामधील संजय दळवी यांचा. डावखुऱ्या यष्टीचा हा फलंदाज 10 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू बॅटला चेंडू आदळतोय, बाहेरची कडा लागते, चेंडू जातोय सेमी क्षेत्रामध्ये. 1 या धावसंख्येसाठी एकेरी धावेसरची धावफलकात वाढ होते. एकाच षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय. धावफलक पोहोचतोय ते 11 या धावसंख्येवर. उर्वरित 24 चेंडूचा खेळ असेल बाकी आणि अजूनही 21 धावांची असेल आवश्यकता. जर हा सामना जिंकायचा असेल दामोदर क्रिकेटर्स या संघाला तर अजूनही 24 चेंडूचा खेळ असेल बाकी आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये अजूनही 21 धावांची असेल आवश्यकता. दरम्यान गोलंदाजी एनवर पाहायला मिळेल. वाईल्ड फायर मांगेली संघासाठी हा अत्यंत महत्वाचा असा सामना असेल, कारण 63 धावांचा भला मोठा डोंगर उभारण्यात यशस्वी ठरला होता वाईल्ड फायटर मांगेली संघ आणि तो सामना देखील ते हरले होते. समोर संघ होता स्ट्रीट फायटर संघ होता आणि स्ट्रीट फायटरच्या संघ मालकाने अगदी सहजरित्या आपल्या पदरात पाडून घेतला होता तो सामना. त्यानंतर हा दुसरा सामना आहे त्यांचा वाईल्ड फायर मांगेली. तर त्याच पद्धतीची धारदार गोलंदाजी आता मात्र आपल्याला करावी लागेल, रणनीती आपल्याला आखावी लागेल. फलंदाजी यांवर पाहायला मिळतोय रुपेश, तर नॉन स्ट्राईक एंडला असेल राजेश पुलारी. चला पंच लगेचच सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजी एनवर वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळण्यासाठी यावेळेस हलक्या हातानं तोलवलेला चेंडू जाईल का? चेंडू जातोय सीमित क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी. एकेरी धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. बॉलर नेम प्लीज लक्ष्मण. लक्ष्मण नावाचा गोलंदाज गोलंदाजी एनवर. यावेळेस पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न होता राजेश पुलारी यांचा. मनसुबे बसले, जे मनसुबे आखले गेले होते राजेश पुलारी यांच्या माध्यमातून. त्या दरम्यान बॅट देखील फिरवली होती. चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची केली जाते गणना. लक्ष्मण नावाचा गोलंदाज पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. समोर आहे राजेश पुलारी, ज्यांच्या बॅटमधनं आतापर्यंत एक षटकार देखील पाहायला मिळाला. बॅटची बाहेरची कडा लागते. चेंडू जातोय सीमित क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी. एकेरी धावसंख्येने धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचते 13 या धावसंख्येवर. 32 धावांचा पाठलाग करत असताना लक्ष्मण नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. रुपेश यांच्यासाठी नक्कीच बॅटची कडा लागली. आवाज आमच्या कानापर्यंत देखील पोहोचला. पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं उंचावलं आणि रुपेश नावाचा फलंदाज माघारी परतना पाहायला मिळाला. या स्पर्धेसाठी मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात सर पॉली फर्नांडिस, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत असेल सर शिवराज परब. रुपेश यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजाची वर्णी लागते. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय तानाजी. ज्या खेळाडूनं स्क्वेअर लेगच्या दिशेला 2 सुंदर असे झेल पकडले होते आणि 2 महत्वाचे गडी बाद करण्यात यशस्वी ठरला होता. अगदी कमी धाव संख्येत मात्र
वाईल्ड मांगेली संघाला अडवण्यात यशस्वी ठरला होता तोच तानाजी यावेळेस फलंदाजी एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल तो म्हणजे लक्ष्मण यांचा. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे, झेल पकडेल का क्षेत्ररक्षक? नक्कीच गोल्डन डकचा शिकार बनतोय तो म्हणजे तानाजी नावाचा फलंदाज. चांगला चेंडू होता, सन्मान देण्याच्या इराद्याने बॅट फिरवली गेली. पॉइंटवरचा क्षेत्ररक्षक तैनात होता, अचूकरित्या मिळालेला झेल टिपला गेला. तानाजी यांची खेळी मात्र मैदानामध्ये समाप्त होते. लगातारचे 2 गडी बाद करतोय तो लक्ष्मण नावाचा गोलंदाज. तर ऑन हॅट्रिक आहे. सकाळपासनं या स्पर्धेत अजूनही कोणीही कुठल्याही पद्धतीचं हॅट्रिक केलेलं नाही. तर लक्ष्मण यांच्याकडे एक सुवर्ण संधी आहे, नामी संधी आहे. या एका गड्याला बाद करावं, आपल्या नावावर हॅट्रिक नोंदवावं. 2026 पर्व 4 आणि या पर्व 4च्या दरम्यान पहिलं हॅट्रिक आपल्या नावी करावं. ही एक सुवर्ण संधी, नामी संधी करेल का हे देखील पाहणं जोगं असेल. लक्ष्मण यावेळेस मात्र फलंदाज मैदानाचा ताबा घेत असताना गोलंदाजाला कुठल्याही परिस्थितीत मी हॅट्रिक करू देणार नाही असंच काहीतरी सुचवून आला होता. निर्धाव पद्धतीचा चेंडू, 2 षटकांचा खेळ. प्रशांत मनेरीकर डॉट 2 षटकाचा मैदानामध्ये खेळ समाप्त होतोय. धावफलक पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. आता मात्र उर्वरित 18 चेंडूचा खेळ असेल बाकी. अजूनही 18 चेंडू मध्ये विजयासाठी 19 धावांची असेल आवश्यकता. जर सामना जिंकायचा आहे दामोदर क्रिकेटर संघाला तर उर्वरित 18 चेंडू आणि 19 धावांची असेल आवश्यकता. अजूनही दामोदर क्रिकेटर्स संघाच्या खेम्यात जय भोसले प्रतीक्षित असताना फलंदाजी आपल्यावर कधी येईल, आपण षटकार चौकारांची आतषबाजी कधी करेल याची प्रतीक्षा आहे. गोलंदाजी एंडवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं 3रा षटक हाताळताना बॉलर नेम प्लीज. संदेश बॉलरचं नाव, गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. संतोष गवस. संतोष गवस गोलंदाजी एंडवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं 3रा षटक हाताळताना राजेश पुलारी समोर आहे. स्ट्राइक एंडवर राजेश पुलारी संतोष गवस यांचा सामना करण्यासाठी. यावेळेस तोलवलेला चेंडू लॉंग ऑफचा फटका, देखणा फटका. चेंडू येतोय 1 बाउंड 2 बाउंड, सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चौकाराच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक षटकार एक चौकार राजेश पुलारी यांच्या बॅटमधनं. या चौकारानिशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. उर्वरित चेंडूवर अजूनही 15 धावांची असेल आवश्यकता. संतोष गवस पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर. यावेळेस तोलवलेला चेंडू जातोय कार्पेटला, चिरतोय. चेंडू जातोय सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चौकाराच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार राजेश पुलारी यांच्या बॅटमधनं. एक षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळाले. खूप मोठं योगदान आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय राजेश पुलारी. यावेळेस देखील मोठ्या फटक्यासाठी बॅट फिरवली होती, मात्र चेंडू आणि फळीचा काहीच संपर्क झाला नाही. चेंडू जाऊ विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीचा चेंडू यावेळेस हलक्या हाताने तोलवला गेला. एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. बघता बघता एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळत आहेत. या दुहेरी धाव संख्येने धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. उर्वरित चेंडूवर आता मात्र फक्त आणि फक्त 10 धावांची असेल आवश्यकता. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न
बॅटची कडा लागली, चेंडू जातोय सीमित क्षेत्रामध्ये. 8 धावांची असेल आवश्यकता. 8 धावांची असेल आवश्यकता उर्वरित चेंडूवरती. समोर आहे राजेश पुलारी. संतोष गवस यांचा सामना करण्यासाठी सज्ज. हलक्या हाताला तोलवला गेला. एक धाव निश्चितपणे पूर्ण होते. एका धावेसरची स्ट्राईक रोटेट केली जाते. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. धावफलक पोहोचतोय. 33 धावांचा पाठलाग करत असताना 25 या धावसंख्येवर उर्वरित 12 चेंडू 7 धावांची असेल आवश्यकता. यापुढील होणारा सामना वक्रतुंड वॉरियर्स बनाम वक्रतुंड वॉरियर्स आणि यापुढील होणारा सामना सुभाष गोलंदाजी एनवर. चौथा षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू सुंदररित्या हाताला. दुसरा चेंडू घेऊन लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंत दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर असल्याची घोषणा केली जाते. पुन्हा एकदा स्वर चेंडू. चेंडू जातोय सीमित क्षेत्रामध्ये. धावफलक पोहोचतोय 28 या धावसंख्येवर. या वेळेस हलक्या हाताने तोलवला गेला. फायनलिकच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. दरम्यान 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 30 या धावसंख्येवर. 2 धावांची असेल आवश्यकता विजयासाठी ती दामोदर क्रिकेटर संघाला. या वेळेस मोठा फटका खेळला जातोय. राजेश पुलारी विजयी चौकार येईल का? नक्कीच विजयी चौकार पाहायला मिळतोय राजेश पुलारी यांच्या बॅटमधनं. या चौकारानिशी सामना जिंकतोय तो दामोदर क्रिकेटर संघ. आणि वैयक्तिक 28 धावांचं योगदान आपल्या संघाला देतोय. त्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश. नुकत्याच झालेल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी अर्थातच 3 चौकार आणि 1 षटकार ठोकून आपल्या संघाला 28 धावांचं योगदान देऊन आपल्या संघाला विजय प्राप्त करून देणारा राजेश पुलारी नावाचा खेळाडू नुकत्याच झालेल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी. छेटू एडवे आपणास विनंती आहे आपण या खेळाडूला ही सन्मानाची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करायचं आहे. आता होणारा सामना वक्रतुंड वॉरियर्स बनाम ओम साई क्रिकेटर्स या 2 संघादरम्यान. या सामन्याचं विवरण सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित केलं जात आहे तुषार देसाई यांना. आणि मी अतुल करपे थोड्या वेळासाठी आपली रजा घेतोय.